नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, इतिहासाचा न्याय नेमका कसा करावा? इतिहासासंदर्भात एखादं वक्तव्य करताना, विधान करताना ते कसं करावं, त्याला पुरावा काय घ्यायचा, संदर्भ कोणता द्यायचा, किंवा संदर्भ द्यायला पाहिजे की नाही, त्यासाठी संदर्भ पाहिजे. त्या काळात परिस्थितीत, त्या काळच्या परिस्थितीत तुम्हाला शिरता आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही इतिहासाचा न्याय करू शकाल. की त्या काळच्या परिस्थितीत तुम्हाला शिरावं लागेल आणि ते चित्र काय होतं, त्यावेळेचं नेमकी परिस्थिती काय होती, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणजेच तुम्हाला त्या काळात शिरावं लागेल. म्हणून ते कोण महापुरुष असतील, नेते असतील, त्या काळचं नेतृत्व असेल, त्या काळची मोठी व्यक्ती असेल, तिने घेतलेले निर्णय असे का घेतले, अशी कोणती अगतिकता होती, असहाय्यता होती का, त्यांनी ते निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतले, कशाकरता घेतले, त्यांचा कोणता त्या पाठीमागे दृष्टिकोन होता, हेतू होता, त्या पाठीमागे कोणता व्यापक हेतू होता, ही गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकते, निश्चितपणे समजू शकते. याचं कारण त्या काळात घेतलेले निर्णय हे त्या काळातील परिस्थितीनुरूप असतात, त्या काळातील परिस्थितीनुसार असणार आहेत. ते धोरण, ते निर्णय, त्या काळात घेतलेले निर्णय असतात, ते धोरण अवलंबलेलं असतं, ती नीती अवलंबलेली असते, ती त्या काळानुरूप असते, त्या परिस्थितीनुरूप असते. त्यावेळची परिस्थिती काय आहे, त्यावेळी नेमकं वातावरण काय होतं, सामाजिक दृष्टिकोन काय होता, सामाजिक चालीरीती परंपरा काय होत्या, जगातलं वातावरण, राजकीय वातावरण कसं होतं, सामाजिक वातावरण कसं होतं, देशातलं सामाजिक वातावरण कसं होतं, राजकीय वातावरण काय होतं, ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच त्यावेळेचे निर्णय हे घेतलेले असतात. आणि तसे निर्णय काही वेळेला घ्यावे लागतात. त्यामुळे एकांगी दृष्टिकोनातून कोणत्याही गोष्टीवर, म्हणजे ऐतिहासिक निर्णयांवर टीका करून चालणार नाही, त्याचा द्वेष करून चालणार नाही, दूषण देऊन चालणार नाही, आरोप करून चालणार नाही. आपण त्या जागी असतो तर काय झालं असतं, त्या काळच्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर मग असं जाणवतं की आपण असं तर काय केलं असतं, आपल्यालाही तसे निर्णय घ्यायला भाग पाडले असते का परिस्थितीने. कारण परिस्थितीचा असं रेटा असतो, तिथं मनुष्य तो हतबल असतो आणि त्याला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो. म्हणूनच तो असे निर्णय घेत असतो. कुणीही सहज बोलून जातो की साधारणपणे 1920 पासून ते 1950 सालापर्यंत चे निर्णय असतील, स्वातंत्र्य लढ्यातले निर्णय असतील, काश्मीर संदर्भातले निर्णय असतील, आणखी कोणतेही निर्णय असतील, ते असे का घेतले गेले, अशी काय परिस्थिती होती. टिळकांनी 1916 सालचा जो करार केला, 1909 सालचा मोर्ले मिंटो करार झाला, हे सगळ्याच गोष्टी असतील. 1920 नंतर गांधींचं नेतृत्व होतं, 1947 नंतरचं नेहरूंचं नेतृत्व होतं. ह्या सगळ्याविषयी बोलताना आपल्याला किंवा विचार करताना एकांगी विचार करून चालणार नाहीये. टिळकांनी केलेले लखनौ करार असेल, मोर्ले मिंटो करार असेल, तर टिळकांनाही मोर्ले मिंटो करार का करावा लागला, किंबहुना लखनौ करार टिळकांना का करावा लागला मुस्लिम लीगशी, आणि मुस्लिमांना बहुसंख्य अधिकार दिले गेले टिळकांच्या नेतृत्वाखाली. टिळकांनी असं का केलं? टिळक काय मुस्लिमांचं लांगुलजन करणारे होते का? तर असं काही नाही. टिळकही तसे नव्हते, गांधीजीही तसे नव्हते. परंतु त्यावेळची परिस्थिती या नेत्यांना करायला भाग पाडू शकते.
आणि जे ह्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते त्यांना हे करावं लागलं, आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी नव्हते, अवतीभोवती होते, ते टीका करत राहिले. ह्याच्याकडे राजकारणाच्या केंद्रस्थानी नव्हते, ते त्या काळाचे मुख्य नेते होते, त्यांच्यावर शेवटी आरोप प्रत्यारोप हे आरोप हे होत राहणार आहेत. जो काहीतरी करतो तोच चर्चेत राहणार आहे, जो काही करतच नाही तो चर्चेत राहणारच नाही. म्हणजे यांनी एक प्रकारे त्या काळात, आत्ताच्या काळात असं बोललो तो रिस्क घेतली आपण, त्यांनी तो धोका पत्करला की भविष्यात कदाचित आपल्याला अशा निर्णयांसाठी दोषी ठरवलं जाईल. परंतु त्या काळची ती परिस्थिती होती, त्यावेळची परिस्थिती होती. आपल्याला आज एकांकी बोलायला काही वाटत नाहीये, परंतु असं म्हणतात की लोकोत्तराणाम चेतांशी कोही विज्ञातू मरती. लोकोत्तर माणसाच्या चित्ताची खोली कोण तपासू शकेल? त्याच्या मनात नेमकं काय चाललेलं असेल त्यावेळी हे फक्त ती व्यक्तीच जाणू शकेल, दुसरं कोणी जाणू शकणार नाही. त्यामुळे एवढ्या थोर माणसांनी, एवढ्या मोठ्या माणसांनी घेतलेले निर्णय असतात, त्या निर्णयासंदर्भात आज आपल्याला बोलताना काही वाटत नाही. ह्याचं कारण मुळातच आपण एकांगी विचार करत असतो. आपला दृष्टिकोन हा संकुचित असतो, आपला दृष्टिकोन व्यापक नसतो. आपल्याला जे समोरचं दिसतंय तेच आपण बघतो, त्याच्या पलीकडचं बघत नसतं, आणि ते दिसतही नसतं. एवढी दृष्टी आपल्याकडे नसते, एवढी व्यापक दृष्टी, तेवढा दूरदृष्टिकोन आपल्याकडे नसतो. आणि ह्या महापुरुषांकडे, ह्या नेत्यांकडे मात्र आपल्याला जे दिसते त्याच्या पलीकडचं दिसत असतं, फार दूरचं दिसत असतं. ते द्रष्टे असतात, द्रष्टे ते युगपुरुष असतात. त्यामुळे त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय असतील ते त्या परिस्थितीनुरूप आणि मागचा पुढचा सगळा विचार करून ते घेतलेले असतात, निर्णय असतात. सर्वसामान्य माणसाची मुळामध्ये एवढी विचार करण्याची कुवत नसते, क्षमता नसते, योग्यता नसते, त्याचा एवढा अभ्यास नसतो, त्याचा दृष्टिकोन संकुचित असतो, तो व्यापक दृष्टिकोन नसतो. आणि दुसरी गोष्ट क्षुद्र मनोवृत्ती, हा मनोवृत्तीचाही भाग झाला की मनोवृत्ती क्षुद्र असते. ह्या सगळ्या पोटीच मनुष्य म्हणजे क्षुद्र मनोवृत्ती असेल, संकुचित दृष्टिकोन असेल, आणि अभ्यास शून्यता, मुख्य म्हणजे अभ्यास शून्यता. याच्यामुळे मनुष्य पटकन त्या काळातल्या म्हणजे 100 वर्षापूर्वीच्या, 125 वर्षापूर्वीच्या काही ऐतिहासिक मोठ्या घटना घडल्या की ज्याचे समजा पडसाद आज उमटत आहेत, मग त्या काळात ते निर्णय घ्यावे लागले. ते महापुरुषांनी त्या घेतले, महान व्यक्तिमत्वांनी घेतले, नेत्यांनी घेतले. त्या निर्णयावर आजही टीका केली जाते. पटकन कुणी काही बोलतो, ज्याला कळतं तो बोलतो, नाही कळत तोही बोलतो. पण ते का? तर त्या पाठीमागचं दृष्टिकोन आम्ही लक्षात घेत नाही, त्यांचं व्यापक धोरण लक्षात घेत नाही, त्या पाठीमागची भूमिका लक्षात घेत नाही, आणि त्या काळात आम्ही शिरत नाही. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास कसा करायचा असतो, तर त्या काळातले सगळे संदर्भ तपासले जातात. इतिहासाचा अभ्यास एकांगी होत नाही कधी, त्या काळातल्या एखाद्या निर्णयावरही होत नाही, त्या काळातल्या एखाद्या वक्तव्यावरही होत नाही, तर त्या काळातले सगळे संदर्भ, त्या काळात घडलेल्या विविध घटना, जी घटना मुख्य असेल त्याच्या भोवतीच्या घटना, असे अनेक कंगोरे त्या गोष्टीला असतात. आणि त्यावरूनच कधीही इतिहासाचा अभ्यास किंवा इतिहासावर ऐतिहासिक घेतले निर्णयांवर भाष्य करू शकतो आपण. आणि त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, अभ्यास करावा लागतो, आणि त्या काळात शिरून अभ्यास करावा लागेल. त्या काळात शिरून अभ्यास करावा लागेल, तरच त्या महापुरुषांचं, महान व्यक्तिमत्वांचं, नेत्यांचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचं हृदय आपल्याला समजू शकेल. ती काही सामान्य माणसं नव्हती, सामान्य कुवतीची माणसं नव्हती, ती असामान्य माणसं होती, असाधारण माणसं होती, फार उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसं होती. आपल्यासारखा एवढा क्षुद्र विचार, क्षुद्र दृष्टिकोन, क्षुद्र सामान्य विचार करणारी ती माणसं नव्हती. आपण सामान्य विचार करणारी माणसं, आपली कुवत सामान्य आहे. तेव्हा आपण कुणाला काय बोलतो ह्याचा आपण कायम भान बाळगलं पाहिजे.
आणि इतिहासासंदर्भात बोलताना कायम आपण ही जाणीव ठेवली पाहिजे की त्या लोकांची त्यावेळेस कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतले, कोणत्या परिस्थितीला सामोरे गेले, जागतिक दडपण काय होतं, जागतिक परिस्थिती काय होती, देशातली परिस्थिती काय होती, देशातली राजकीय परिस्थिती काय होती, शैक्षणिक परिस्थिती काय होती, सामाजिक परिस्थिती काय होती, देशातलं वातावरण काय होतं. ह्या सगळ्याचा दृष्टिकोन करूनच माणसाने विचार केला पाहिजे आणि विचार करूनच आपण भाष्य केलं पाहिजे. त्यासाठी ऐतिहासिक साधनं ही तपासली पाहिजेत आणि ती तपासत असतानाही आपला दृष्टिकोन दूषित असता कामा नये, एकांगी असता कामा नये. आपलं मन हे निर्मळ आणि साफ असलं पाहिजे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.